मी हा व्हिडिओ बनवायची प्रिपरेशन करतच होतो तेव्हा मला विचार आला की या टॉपिक बद्दल आपल्या व्ह्यूअर्सनाच विचारावं, कारण आपले मॅक्झिमम व्ह्यूअर्स हे तरुणच आहेत की त्या तरुणांची सगळ्यात वाईट सवयी कोणत्या आहेत. काही सवयी असे आहेत जे मला वाटतं की त्या तरुणांमध्ये असतील, कारण मी पण एक तरुणच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या टॉपिकवर मी चांगल्या पद्धतीने बोलेल. मी हे माझ्या एक्सपिरियन्स वरून अजिबात बोलत नाहीये. मी हे बऱ्याच तरुणांमध्ये ऑब्झर्व केली आहे ज्यांचं वय 14 ते 25 वर्ष दरम्यान आहे. मी यामध्ये सगळ्यात मेन, सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात वाईट सवयी नोट केले आणि त्यांच्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तुमचं वय काहीही असो, आजपर्यंत तुम्ही यूट्यूबवर जेवढे पण व्हिडिओ बघितलेत त्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचा व्हिडिओ हा असेल, ही माझी गॅरंटी आहे. आपण बोलूया नंबर 1 हॅबिट विषयी, वेस्टिंग युअर प्रिशियस टाइम. आपला वेळ वाया घालवणे. आणि कोणत्या गोष्टींमध्ये? सध्या तरुणांचा सगळ्यात जास्त वेळ फोन बघण्यात वाया जातोय. सकाळी उठल्यावर फोन बघत बसणं, पूर्ण दिवसभर फोन बघायचं, इंस्टाग्रामवर रील्स बघायची, आता तर युट्यूबवर पण शॉर्ट्स आलेत, त्याला स्क्रोल करत बसायचं. काही जणांचं हेच चाललंय आता, बाकी काही नाही. आतमधून सगळ्यांना वाटत असतं की मी माझ्या जीवनातील सगळ्यात प्रिशियस टाइम वेस्ट करतोय. सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, तरी पण तेच करतात, टाइम वेस्ट. ही वेळ निघून गेली ना तर परत कधीही येणार नाही. आता जो टाइम वेस्ट होतोय, जर तो असाच वाया जात राहिला तर लिहून घ्या माझ्याकडून, भविष्यात तुम्हाला खूप पश्चाताप होईल. टाइम वेस्ट करायचंच असेल तर नंतर करा, पण आता नाही, कारण आता तुमच्याकडे कोणताच ऑप्शन नाहीये. वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे. सेकंड हॅबिट आहे वरिंग टू मच किंवा ओव्हर थिंकिंग. खूप विचार करत बसणं. आणि खूप विचार करणं हा प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की फालतूच्या गोष्टींचा विचार करणं. आपल्या डेली लाईफमध्ये थोडंसं जरी काय झालं तरी आपण त्याच्याबद्दल एवढा विचार करतो जसं की आपल्या जीवनात त्याच्यापेक्षा काहीच इम्पॉर्टंट नाहीये. हा फक्त तुमच्या एकट्याचा प्रॉब्लेम नाहीये, या वयातल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यात माझा पण. मी पण कधी कधी फालतू गोष्टींबद्दल खूप विचार करत बसतो. एवढा विचार करतो की मी जर याविषयी विचार नाही केला तर माझं आयुष्य बरबाद होऊन जाईल. नंतर जेव्हा सगळं काही नॉर्मल होतं तेव्हा असं वाटतं उगाच एवढा विचार करत होतो. आणि जेव्हा मला हे रिअलाइज झालं तेव्हाच मी विचार केला की आतापासून फक्त त्याच गोष्टींचा विचार करायचा ज्यांचा खरोखर काही सेन्स असेल. आणि तेव्हापासून त्या फालतूच्या गोष्टींबद्दल मी कधीच विचार नाही केला. हा कधी काही निगेटिव्ह गोष्टी येतात मनात, या वयात येतातच, तरीही त्याबद्दल एवढा पण विचार नाही करायचा. आणि ओव्हर थिंकिंगवर एक डिटेल्ड व्हिडिओ बनवणार आहोत आपण, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तिसरी बॅड हॅबिटमध्ये येते मिनिंगलेस रिलेशनशिप. रिलेशनशिप मिनिंगफुल आहे, इट्स ओके, मला त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ती रिलेशनशिप ज्याचं काहीच फ्युचर नाहीये, फक्त मजेसाठी, टाइमपासचं रिलेशन सोडून. कारण ज्या रिलेशनचा काहीच फ्युचर नाही त्याचा प्रेझेंट राहून पण काहीच फायदा नाही. या चक्करमधून बाहेर पडा. एकदा का जर कोणी या चक्करमध्ये पडला तर तो तेरेनाम झाल्याशिवाय राहत नाही. मग त्याला सगळीकडे एकच व्यक्ती दिसते. त्याला असं वाटतं की त्या व्यक्तीशिवाय मी जगू नाही शकत. आणि जेव्हा ती व्यक्ती खरंच सोडून जाते तरी पण तो जिवंत असतो. तू तर म्हणत होता तिच्याशिवाय तू जगू नाही शकत, पण तू अजून जिवंत आहेस. खरंच सांगतो, खऱ्या प्रेमाची मी इज्जत करतो, पण हे फालतूची नौटंकीबाज असतात ना, ते मला नाही आवडत. कारण ह्या गोष्टी एखाद्याला बर्बाद करून सोडतात. म्हणून पूर्ण विचार करूनच या रिलेशनशिपमध्ये जा. आता आपण बघूया तरुणांमध्ये असणारी चौथी बॅड हॅबिट. पण त्याआधी माझं तुम्हाला एक क्वेश्चन आहे. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतंय की पुस्तक वाचल्याने, मोटिवेशनल व्हिडिओ बघितल्याने, लाईफ लर्निंग व्हिडिओ बघितल्याने काहीच होत नाही, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत? तुमच्यापैकी बरेच जण असेच विचार करत असतात. पण माझं मत आहे की या सगळ्यांचा आपल्या जीवनावर फरक पडत असतो. तुम्ही जे बघाल, जे ऐकाल, त्याच गोष्टींचा विचार कराल. जसं तुम्ही विचार करणार तसंच तुम्ही करायला लागणार आणि तसंच तुम्ही बनणार. तुम्हाला आता नाही माहीत की कोणत्या पुस्तकाची, कोणत्या व्हिडिओची कोणती लाईन कधी तुमच्या कामी येईल आणि तुमची लाईफ बदलून टाकेल. म्हणून मला असं वाटतं की बुक्स आणि मोटिवेशनल व्हिडिओ खूप गरजेच्या आणि इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. पाचवी आणि लास्ट बॅड हॅबिट, आणि मला असं वाटतंय की याच सवयीमुळे बरेच तरुण पुढे जाऊ नाही शिकले, ती म्हणजे केअरिंग अबाउट व्हॉट अदर थिंग. जगातील सगळ्यात जास्त स्वप्ने याच गोष्टीने तोडलेत की लोक काय म्हणतील. याच गोष्टीमुळे बरेच जण ते नाही करू शकले जे त्यांना करायचं होतं. आपण स्वतःपेक्षा जास्त, आपल्या स्वप्नांपेक्षा जास्त या गोष्टीचा विचार करतो की लोक काय म्हणतील. जेवढा विचार आपण लोक काय म्हणतील याचा करतो, तेवढाच विचार आपण आपल्या स्वप्नांचा केला असता तर आपण यशस्वी पण झालो असतो. जेव्हा तुम्ही तुमची सगळी एनर्जी तुमच्या कामात लावाल, तुम्ही तुमच्या कामात 100% द्याल, तेव्हा कोणीच तुम्हाला काहीच बोलणार नाही. मला कमेंट करून सांगा की तुमच्यामध्ये सगळ्यात वाईट सवय कोणती आहे आणि तुम्ही ती कधी सोडणार आहात. आणि असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटेल दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.